आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। पोलीस निलंबित, डॉक्टर निलंबित, चतुर्थ कर्मचारी निलंबित, लोकप्रतिनिधीचं काय? पोर्श कार अपघात प्रकरण। पोर्श कार अपघात प्रकरण 15 दिवस होऊन गेले। या प्रकरणामध्ये रोज नवनवीन घडामोडी घडत आहे। सदर प्रकरणी अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालसह त्याचे वडील विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत। तसेच या प्रकरणात 2 पोलीस अधिकारी निलंबित झाले। त्याचबरोबर 2 डॉक्टर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे निलंबन झाले आहे। परंतु सदर अपघात प्रकरणी पहिल्या दिवसापासून संशयाची सुई ज्या प्रतिनिधीवर होती त्या प्रतिनिधीचे काय, असा संतप्त सवाल जनतेमधून उमटत आहे। संबंधित लोकप्रतिनिधी पोलीस स्टेशनमध्ये नेमके कशासाठी गेले होते, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। संबंधित लोकप्रतिनिधीने पोलीस प्रशासनाला नियमाप्रमाणे कडक कारवाई करा अशा सूचना दिल्या असतील, तर तशी कारवाई पण सुरुवातीला झाली नाही। मग नेमके लोकप्रतिनिधी पोलीस स्टेशनमध्ये करत काय होते? त्यातच रक्त चाचणीमध्ये फेरफार करणारा डॉक्टर तावरे याची शिफारस संबंधित लोकप्रतिनिधी केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे नेमके इथेच काहीतरी पाणी मुरत आहे असा सवाल सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केला जात आहे। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।